चला एका प्राचीन बौद्ध कथेत जाऊया. एक अशी कथा जी आपल्याला एका खूप मोठ्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नावर विचार करायला लावते. सत्य बोलण्याची खरी किंमत काय असते? या कथेतून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हा प्रश्न तसा साधा वाटतो नाही का? नेहमीच सत्य बोलणे सर्वोत्तम असते का? पण याचं उत्तर तितकं सोपं नाही. आणि हीच कथा आपल्याला सत्य, शहाणपण आणि परिस्थितीचं भान यावर सखोल विचार करायला लावते. आता गंमत म्हणजे ही कथा थेट सुरू होत नाही, तर ही कथा मुळात भगवान बुद्धांनी त्यांच्या एका भिक्षूला सांगितली होती, जो थोडासा मोहाच्या जाळ्यात अडकला होता, आपल्या मार्गावरून भटकत होता. तर त्या भिक्षूची नेमकी समस्या काय होती? तर एका सुंदर स्त्रीला पाहून त्याच्या मनात मोह निर्माण झाला होता. आणि यावर उपाय म्हणून बुद्धांनी ठरवलं की त्याला ही एक प्राचीन कथा सांगायची. पण कथा सुरू करण्याआधी बुद्धांनी एक खूप महत्त्वाचं विधान केलं. हे विधान त्या काळातील सामाजिक दृष्टिकोन तर दर्शवतच, पण कथेसाठी एक पार्श्वभूमीही तयार करतं. चला आता येऊया त्या मुख्य कथेकडे. ही गोष्ट आहे दोन पोपट भावांची आणि ते कसे एका मोठ्या रहस्यामध्ये अडकतात. चला तर मग भेटूया या कथेतील मुख्य पात्रांना. तर कथेच्या केंद्रस्थानी आहे बनारसमधलं एक ब्राह्मण कुटुंब. या घरात कोण कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, त्याची पत्नी आहे आणि दोन छोटे पोपट आहेत, ज्यांना तो अगदी आपल्या मुलांसारखं सांभाळतो. आणि यातला जो मोठा पोपट आहे, राधा, तो स्वतः बोधिसत्व होता, म्हणजे भावी बुद्ध. तर होतं असं की एकदा या ब्राह्मणाला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं. पण जाण्यापूर्वी तो आपल्या या दोन हुशार पोपटांवर एक खूप मोठी जबाबदारी सोपवतो. तो त्यांना सांगतो की माझ्या पत्नीवर लक्ष ठेवा, तिच्या चारित्र्यावर नजर ठेवा. आता ह्या दोन भावांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे. पोठ्ठपाद जो आहे तो अगदी सरळ, आदर्शवादी, त्याला वाटतं की जे सत्य आहे ते नेहमीच सांगितलं पाहिजे. पण दुसरीकडे राधा म्हणजेच बोधिसत्व, तो जास्त व्यवहारज्ञ आहे. त्याला दूरचं दिसतं. त्याला माहितीये की प्रत्येक कृतीचे काहीतरी परिणाम असतात. आणि इथूनच कथेला खरं वळण मिळतं. पोठपाद जे काही बघतो त्यावर तो लगेच कृती करायचं ठरवतो आणि मग त्याला कळतं की सत्याची खरी किंमत काय असू शकते. ब्राह्मणाची शंका खरी ठरते. तो घराबाहेर पडल्या पडल्याच त्याची पत्नी चुकीच्या मार्गाला लागते. तिच्याकडे लोकांचं येणं जाणं सुरू होतं रात्रंदिवस, आणि यामुळे त्या बिचाऱ्या पोपटांसमोर एक मोठा नैतिक पेचप्रसंग उभा राहतो. हे सगळं बघून धाकटा भाऊ पोठ्ठपाद अक्षरशः संतापतो. तो ठरवतो की आपण आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि त्या स्त्रीला जाब विचारलाच पाहिजे. त्याचा भाऊ राधा त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण तो काही ऐकत नाही. पोठपाद सरळ त्या ब्राह्मणाच्या पत्नीकडे जातो आणि तिला एक अगदी साधा सरळ प्रश्न विचारतो. त्याचा उद्देश फक्त सत्य समोर आणणं आणि चुकीच्या गोष्टीला विरोध करणं इतकाच असतो. आणि या सरळ सोट सत्याचा परिणाम तो इतका धक्कादायक आणि क्रूर होता की त्या स्त्रीला आपला गुन्हा उघड होईल याची भीती वाटते आणि ती रागाच्या भरात त्या बिचाऱ्या पोठ्ठपादाचा जीवच घेते. विचार करा, सत्य बोलण्याची केवढी मोठी किंमत त्याला चुकवावी लागली. आता कथेचा क्लायमॅक्स येतो. ब्राह्मण परत येतो आणि वाचलेल्या पोपटाशी म्हणजे राधाशी बोलतो. आणि इथे आपल्याला राधाच्या शहाणपणाची आणि त्याच्या दूरदृष्टीची खरी ओळख होते. घरी परतल्यावर ब्राह्मणाला अर्थातच काहीच कल्पना नसते की इथे काय घडलंय. तो मोठ्या आशेने राधाकडे चौकशी करतो. त्याला सत्य जाणून घ्यायचं असतं. यावर राधाचं उत्तर ते खूप मार्मिक आणि शहाणपणाचं आहे. तो थेट उत्तर देत नाही. तो काय म्हणतो की तो जे बोलला त्यामुळेच तो आता मेला आहे. म्हणजे सत्य बोलल्यामुळेच पोठ्ठपादाचा मृत्यू झाला. म्हणून ज्या ठिकाणी सत्य ऐकण्याची, पचवण्याची कुवत नाही, तिथे ते सांगणं शहाणपणाचं नाही. इथे बघा, राधा खोटंही बोलत नाहीये, तो फक्त मौन बाळगून स्वतःचा जीव वाचवतोय. चला आता पुन्हा येऊया आपल्या मूळ कथेकडे, जेथे बुद्ध ही सगळी गोष्ट त्या भिक्षूला सांगत आहेत. आता बुद्ध या कथेचा संबंध त्या भिक्षूच्या समस्येशी जोडून त्याला अंतिम धडा शिकवतात. म्हणजे यातला महत्वाचा मुद्दा काय आहे? तर राधाच्या कृतीतून आपल्याला मौनाचं महत्त्व कळतं. शहाणपण फक्त बोलण्यात नसतं, तर कधी, कुठे आणि कोणासमोर बोलावं यात खरं शहाणपण असतं. आणि कधीकधी योग्य वेळी गप्प बसणं हेच सर्वात मोठं शहाणपण ठरू शकतं. आता जातक कथांचं एक वैशिष्ट्य असतं. त्यातील पात्र
ही बुद्धांच्या आणि त्यांच्या शिष्यांच्या पूर्वजन्मातील रूपं असतात. तर या कथेत शहाणा पोपट राधा म्हणजे स्वतः बुद्ध होते आणि सत्य बोलून मारला गेलेला पोठपाद म्हणजे त्यांचे प्रिय शिष्य आनंद होते. तर मग या कथेचा परिणाम काय झाला? जेव्हा बुद्धांकडून ही कथा त्या मोहात अडकलेल्या भिक्षूने ऐकली, तेव्हा त्याला ज्ञानाचा पहिला टप्पा गाठता आला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो पुन्हा योग्य मार्गावर आला. ही कथा जाता जाता आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. सत्य बोलणं हा एक मोठा सद्गुण आहे, यात काहीच शंका नाही. पण ते सत्य कुठे, केव्हा आणि कसं बोलावं हे ठरवणं हे खरं शहाणपण आहे, नाही का? याच विचाराने आपण आज इथेच थांबूया.